शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करून त्यांच्या सातबारा उतार्यावरील कर्जाचा बोजा हटवण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी व्हेरायटी चौकात तीव्र आंदोलन करत कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी केली। यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर शेतकरी विरोधी धोरणांचा आरोप केला। आंदोलनादरम्यान एका बसला अडवून रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत तारेश दुरुकर आणि विलास सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले, तसेच इतर कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणले। उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्जे माफ करणारे सरकार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज का माफ करत नाही, असा सवाल समितीने उपस्थित केला। या आंदोलनात समितीचे माजी विदर्भाध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, सुनील चोकारे, जिल्हाध्यक्ष प्रशांत नखाते, शहराध्यक्ष नरेश निमजे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दौलतकर, संजय चौधरी, श्याम अवथडे, ज्योती खांडेकर, राहुल बनसोड, गिरीश तितरमारे, अलका पोपटकर, डॉक्टर झेलम कटोच, गणेश शर्मा, विनोद सेंडे, महेंद्र सातपुते, विनायक खोरगडे, तेजराम रेवतकर आदी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।